मोठा की सगळा आज महाराष्ट्रात म्हणजे राज्य सरकारांचं बेमुदत उपोषण आहे, कशा संदर्भात काय आहे ते थोडक्यात माहिती द्या. आम्ही महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना तसेच आमचे परिचारिका संघटना महाराष्ट्र राज्य, मी डॉक्टर दीपाली उमाळे परिसेविका म्हणून राज्य कामगार विमा योजना रुग्णालय येथे परिसेविका म्हणून काम करते. तर आम्ही सगळेच तुम्ही बघताय चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी सर्व कर्मचारी आम्ही इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहोत व 100% आम्ही हा संप यशस्वी केला आहे. आणि आमच्या ज्या वर्षानुवर्षे मागण्या आहे सरकारकडे, महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं निवृत्ती वेतन, जो की आमचा सगळ्यांचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे, जो आजपर्यंत सरकारने आम्हाला दिलेला नाही आहे. तर त्यासाठी आम्ही त्यांना अंतिम मुदत मागितली आहे. राष्ट्रीय निवृत्ती योजना याबद्दल आम्हाला अंतिम मुदत देऊन अंतिम निर्णय देऊन त्या मागण्या आमच्या मान्य व्हाव्या. ह्या सगळ्यात मोठी पहिली मागणी आमची असेल. याच्यामध्ये अनेक वेळा अशा मागण्या झालेल्या आहेत, परंतु ते मागण्या मान्य झाल्या नाही. कुठं असं संप कमी पडतोय का असं वाटतंय का कुठे काही? नाही, आमचे तर प्रयत्न नेहमीच चालू असतात, पण सरकार मागण्या पूर्णपणे मान्य करत नसेल तरी अंशतः त्या मागण्या पूर्ण होतातच. आणि म्हणून आमचा हा अधिकार आहे, कारण आम्ही जेव्हा शासकीय कर्मचारी म्हणून जेव्हा इथे काम करतो, पूर्ण आयुष्य आम्ही म्हणजे वयाच्या 60 वर्षापर्यंत 58 वर्षापर्यंत इथे काम करतो, तर आम्हाला जे मिळणारे फायदे आहेत, महत्त्वाचं म्हणजे निवृत्ती वेतन, आणि हे प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार आहे. पण जो सरकार आपण पाहिलं की वेगवेगळ्या त्याच्यामध्ये योजना येतात व जो पूर्वीचं जे आम्हाला निवृत्ती वेतन होतं OPS स्कीम, ती सध्या सरकारने बंद केली आहे. तर तीच पुन्हा लागू करावी या संदर्भात आमची सगळ्यात मोठी मागणी आहे. व हे हातर मी जेव्हा वारंवार काढू तेव्हा सरकारला जाग येते की नाही, या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजेत आणि त्याच्यावर नक्की त्याच्यावर विचार केला जातो. तुम्ही अशी कोणाशी वरिष्ठांशी तुम्ही काय चर्चा केली तुमच्या युनियनच्या माध्यमातून काही हालचाल होते का या संदर्भात? हो, आमचे वरिष्ठ आहेत जे राज्य पातळीवर आहेत, राष्ट्रीय पातळीवर ते तर कार्यरत आहेतच. वेळोवेळी त्यांचं बोलणं होतात आणि मग तिथून आम्हाला सांगितलं जातं, अपडेट्स दिले जातात. त्याप्रमाणे आम्ही आमचं संपाचं धोरण पुढे चालू ठेवतो. मी बोलतो, काय म्हणणार आपण या संपामुळे अनेक वेळा मागण्या पूर्ण होत नाही? या संपामुळे आम्ही याआधी मी सुनील लोकाजी सावंत याआधी भरपूर वेळा आम्ही संप केलेत, मोर्चे काढलेत. सरकार आम्हाला आश्वासन देतं, पण आमच्या मागण्यांवरती काही विचार केला जात नाही, काहीच नाही. ह्याआधी जर 2014मध्ये जे सरकार होतं ते फुल नाही फुलाचे पाकळे देत होतं, पण हे सरकार तर काहीच नाही, विचारच करत नाही. त्यामुळं ह्याआधी पण आम्ही केलं, तेव्हा पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही विचार करून तुम्हाला तुमच्या मागण्या हे करू म्हणून. तेव्हा पण त्यांनी केलं, आम्ही 7 दिवसाचा मागे घेतला त्यांच्या आदेशाने. पण तरी पण आता काय नाही, आता आम्ही बेमुदत केलं आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाहीत. स्थगित केला जाणार नाही, वरून जोपर्यंत आमचे वरच्या पातळीवरती राज्य पातळीवरती जे कार्यकर्ते आहेत, जोपर्यंत त्यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हा संप असाच बेमुदत चालू ठेवणार. म्हणजे वरच्या पातळीवर बैठकही चालू हा, बैठकी चालू आहे. संध्याकाळपर्यंत काही माहिती मिळेल हो की संपाबद्दल काय? संपाबद्दल मिळावी की तुमच्या मागण्या बहुतेक मंजूर झाल्यात, जे मेन आहेत त्या जुनी पेन्शन योजना, परत रिटायर झालेल्या पाल्यास एका पाल्यास कामावर घेणे, और आणखीन काय असे 21 मागण्या आहेत त्या पण मंजूर व्हाव्या अशी आमची इच्छा आहे.
बाकीच्या लोकांना? आमची एकच मागणी आहे की जी जुनी पेन्शन योजना आहे ती आम्हाला लागू झालीच पाहिजे. कारण आम्ही 58 वर्षानंतर रिटायर झाल्यानंतर आम्हाला एक काठीचा आधार म्हणून ही पेन्शन योजना आम्हाला हवीच आहे. कारण हल्लीच्या जगात रिटायर झाल्यानंतर आपण पोरांना कितीही पालनपोषण केलं तरी शेवटी तो आपल्यावर म्हणजे आम्हाला वालीत टाकण्यासारखं असं काम चालू आहे. म्हणून आम्हाला एक भरगच्चा आधार म्हणून आम्हाला जुनी पेन्शन ही लागू करावीच लागेल आणि करणारच. तुमचं नाव काय? माझं नाव दीपेंद्र पाटील, कनिष्ठ लिपिक म्हणून मी काम करतो.